आज आम्ही इथे समस्त माधवा रोड, तानाजी गल्ली या परिसरातील सर्व नागरिक डीसींना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। ते निवेदन असं होतं की जे तानाजी गल्लीचं गेट आहे ते गेट त्यांनी ओव्हरब्रिज बांधतो म्हटलेले, पण त्या समस्त नागरिकांची तिथली विनंती ऐकून तिथले स्थानिक दक्षिणचे आमदार असो, त्यानंतर बेळगावचे खासदार असो, या सर्वांनी मिळून डीसी साहेबांबरोबर पूर्वी एक मीटिंग घेऊन एक निवेदन त्यांना आम्ही दिलं होतं की इथे ब्रिज जर केला तर स्थानिक नागरिकांचे फार हार होणार। फार जुनी घरं असल्या कारणानं तिथं त्या घरांचं थोडंसं नुकसान होणार होतं, घरं गेली असती आणि तिथले व्यवहार देखील ठप्प झाले असते। त्या दृष्टिकोनातून आम्ही जे निवेदन त्यापूर्वी दिलं होतं की इथे ब्रिज करू नका म्हणून, तर त्याप्रमाणे ते निवेदन स्वीकार करून तिथल्या डीसीने आम्हाला त्यावेळेला एक आश्वासन दिलं होतं की आपण ह्या ब्रिज कॅन्सल करायचा प्रयत्न करतो म्हणून, आणि त्याप्रमाणे ते महानगरपालिकेच्या काउन्सिल मीटिंग मधून देखील ते बिल पास करून आम्ही ते डीसी साहेबांना दिलं होतं आणि त्याप्रमाणे ब्रिज कॅन्सल झालेला आहे तिथे करायचं असं सांगितलं होतं। पण ज्या वेळेला आपण ते निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यावेळेला शाळा वगैरे सुट्टी होत्या आणि त्या भागामध्ये गेटच्या दोन्ही बाजूला शाळा असल्या कारणानं इकडची लोक तिकडे आणि तिकडची लोक इकडे ये जा करण्यासाठी फार आता त्याचा आम्हाला त्रास होत आहे। आणि शाळा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळे येणं जाणं जर तिथलं पूर्णपणे आता त्यांनी भिंत बांधून बंद केलेलं आहे आणि इकडनं तिकडे तिकडून ह्या साईडला येण्यासाठी फार म्हणजे फार त्रास होत आहे। आणि शाळेच्या मुलांचा फार मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की शाळेच्या मुलांना जर जायचं असेल तर दोन्ही ब्रिज पास करून जावं लागतात, एक तरी कपिलेश्वर ब्रिज किंवा मग ते ओल्ड पीबी रोडचं ब्रिज, ते प्रत्यक्षात शक्य नाही आहे। त्यामुळे आम्हा सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही एक विनंती करत आहोत की आम्हाला तिथून येण्या जाण्यासाठी ते कोणताही एक पर्यायी मार्ग त्यांनी करून द्यावा, ते पूर्णपणे गेट बंद करू नये। निदान तिथून अंडरपास ब्रिज शक्य असल्यास ते तरी करून द्यावं किंवा येण्या जाण्यासाठी काहीतरी अनुकूलता करून द्यावी, अशी आम्हा सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती करण्यासाठी आणि ते निवेदन देण्यासाठी आम्ही डीसी साहेबांकडे आज जमलो आहोत। शक्य असल्यास एक फूट ओव्हरब्रिज आपणाला त्यांनी करून द्यावं किंवा अंडरपास तरी रोड करून द्यावा किंवा तिथे येण्या जाण्यासाठी जेणेकरून शाळेची मुलं असतील किंवा काही हॉस्पिटल इमर्जन्सी असेल की ह्या बाजूला त्या बाजूला जाण्यासाठी आणि त्या बाजूला या बाजूला येण्यासाठी काहीतरी आम्हाला एक पर्यायी मार्ग सरकारी आमच्या प्रशासनाच्या टेक्निकली ह्याच्यावर त्यांनी एक रस्ता शोधून आम्हाला याच्यातून एक मार्ग काढून द्यावा, हीच मागणी करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलो। ಈಗ ಸರ್ ಅವರು ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು। ಆ ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ಎಲ್ಲಾರು ಅಲ್ಲಿ ಲೋಕಲೈಟ್ ಹೋಗಿ ಆ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಡಿ, ನಾವು ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರ ಜೋಡಿ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಡ್ತೇವಿ, ಆ ಪ್ರಕಾರ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡು ನಮ್ಗ ಇರು ಸ್ಥಾನಿಕರಿಗೆ ಏನಾದ್ರೂ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಅದೇ ನಿವೇದನೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಅದೇ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲೇ ಪೂರ್ತಿ ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಾರ್ದ ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಅನುಕೂಲತೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಹುದು ಏನೋ, ಅದೇ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ಗೆ ಮನೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ರೀ ನಮ್ಮಲ್ಲೇ 2-3 ಶಾಲೆಗಳು ಸ್ಕೂಲ್ಗಳು ಅದಾವೆ, ಹುಡುಗರಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗತೈತಿ। ಆಮೇಲೆ ವಯಸ್ಕರನು ಇರ್ತಾವೆ, ಅವ್ರಿಗೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಆಮೇಲೆ ಸುತ್ತಾಕಿ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ತ್ರಾಸ ಆಗತ್ತೆ। ಅದಕ್ಕೊಂದು ಪರ್ಯಾಯ ಒಂದು ಯಾವ್ದಾರ ಮಾರ್ಗ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಗೆ, ಅಂಡರ್ ಪಾಸ್ ಒಂದು ಮಾಡ್ರಿ ಅಥವಾ ವಾಕೇಬಲ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಒಂದು ಮಾಡ್ರಿ, ಏನೋ ಒಂದು ಮಾಡ್ರಿ ನಮ್ಗೆ। ಆದ್ರೆ ಏನು ಬಂದ್ ಮಾಡಕ್ ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ, ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಪೂರಾ ಬಂದ್ ಮಾಡಕ್ ಬರತಾರ, ಬಂದ್ ಮಾಡಕ್ ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ತ್ರಾಸ ಆಗದ್ರಿ ನಮ್ಗೆ। ಮತ್ತೆ ಬಿಸ್ನೆಸ್ನು ಎಲ್ಲ ಲಾಸ್ ನಡೀತದ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಅನ್ಬಿಟ್ಟು ನಾವ್ ಹೆಂಗ್ ಮಾಡೋಣ ಜೀವನ, ಅದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಐತಲ್ಲ। ಈಗ ಮುಖ್ಯವಾಗಿ ವೃದ್ಧರಿಗೆ ಇದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ತಗೊಂಡು ಏನಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು, ಬೇಗ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಗೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಾಕ ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದೇವು। ನಾವೀಗ ನಿಮ್ಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತೇವೆ। ನಾವೀಗ 3 महिने झालं आमचं टोटली रस्ता बंद आहे। रस्ता बंद असल्यामुळे आमचं व्यापार टोटली थंड झालाय, लोकांना समस्या व्हायलाय। तिथे शाळा आहे, बाजारपेठ आहे, येणं जाणं पूर्णच मार्ग बंद केलेला आहे। डीसी साहेबांनी पर्सनली येऊन तिथे थोडं लक्ष घालावे, लोकांची समस्या जाणून घ्यावे की काय त्रास होत आहे। एक तर पावसाळा चालू आहे, आता सणवार येणार, त्याच्यामध्ये लोक येणं जाणं कसं करणार, कुठला तरी एक मार्ग द्यावं। सिटीचा मुख्य रस्ता आहे, एक तर मध्यवर्ती रस्ता आहे, तो दोन्ही सिटी मध्ये जोडणारा मुख्य रस्ता आहे, मी टोटली बंद केला तर आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे। आता 3 महिने झाला आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे। माझं स्वतःचं गॅरेज वरून मला वर्कआउट व्हायला तयार नाही आहे। त्या अगोदर तुम्ही येऊन थोडं बघावं की आपण यांना काय करू शकतो। एक तर 2 व्हीलर जाण्यासाठी तरी अंडरपास ब्रिज करा, येण्या जाण्याचा रोड सोडा, ते गेट आहे तसं ओपन करा,
आमची एक विनंती आहे की तुम्ही गेटच ओपन करा, बरोबर ना? गेट ओपन करा, लोकांचा समस्या जाणून घ्या, येणं जाणार रस्ता सोडा. ट्रॅफिक जाम होते, ब्रिज फुल गर्दी होते, सकाळची शाळा असते, सकाळचं मुलं लवकर तयार होत नाही, त्यांना तयार करायला पाहिजे, सोडायला पाहिजे. नाहीच होत, मुलांना खूप त्रास व्हायला का, म्हणजे त्या भागामध्ये सगळं शाळा आहे, दवाखाना आहे, बाजारपेठ आहे, बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही जसं भिंत बांधून निर्णय घेतला